आज या वाटी गावामध्ये स्वातंत्र्य सुस्वागतम सुस्वागतम या विश्वाचा आराध्य दैवत या विश्वाचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणेश माझ्या वाटी गावची ग्रामदेवता वेळोवेळी पालीला माता यांना वंदन करू त्याचप्रमाणे माझ्या वरद विनायकाला वंदन करू इथे जमलेल्या तमाम रसिक जनांना मानाचा मुद्रा करू या रसिक प्रेक्षकांमध्ये त्या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींना मानाचा मुद्रा करू स्वातंत्र्यवादी लोक मंडळ तालुका भोवळ जिल्हा रत्नागिरी सविनय सादर करत आहोत भोवळ जिल्हा ढोलकी आणि मृदुंग श्रवण भावळे सौरभ खडतरे ऑर्डर मास्टर अजय धनावडे प्रकाश योजना महेश शिंदे पॅडवाला गुंजन साने गायक संध्या सुदाप गायक संध्या सुदाप संदेश पाकर शफी भोवरलाल निर्माता स्वातंत्र्यवादी लोक मंडळ वाकी तालुका भोवळ जिल्हा रत्नागिरी रसिक जनो आपण या कलेचे ड्रायव्हर आहात आणि आम्ही या कलेचे पुजारी आहोत रसिक जनो आपली नमन करावी आपल्या चरणाची रुची करून घ्याल अशी आशा बाळगतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद 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 नमन करी तो शिव पार्वतीला नमन करी तो शिव पार्वतीला गंग भरू दे अंगाया अंगना गंग भरू दे अंगाया
प्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गोडनाममुखी घेता येई भरती आनंदाला गोडनाममुखी घेता येई भरती आनंदाला चला जाऊया पूजूया बाप्पा श्री गणरायाला
सकाळचा पारा आज सुटलंय वारा सलवेणी फणीयावरा पोरींनो जाऊ बाजाराला शृंगार करूनी चला मिळूनी जाऊ मथुरे बाजाराला शृंगार करूनी चला मिळूनी जाऊ मथुरे बाजाराला हिरा तारा चंद्रा चला मिळूनी जाऊ मथुरे बाजाराला
काय ग राधे, कशाला बोलून घेतलंस? अगं चंद्रा, तुला मी काल बोलले होते की नाही आपल्याला मथुरेच्या बाजारी जायचंय म्हणून. विसरलं. पण आपल्याला कशाला मथुरेच्या बाजारी जायचंय? मथुरेच्या बाजारी काय करतो? तुझा पण विसरवा स्वभाव आहे. सांग काय करतात मथुरेच्या बाजारी जाऊन? अगं दह्या दुधाची विक्री करतात, एवढं पण नाही. पण निघा म्हणजे राहते. बोल, आपण चाललो खरं, पण बाजारात जायची वाट करायला माहितीये. म्हणजे तुला वाट नाही माहिती? नाही बाई, माझी पाहिजे आहे. कसली? बाजारात जायची. पूर्ण बोलत का गं चंद्रा? तुला मला माहिती आहे का? तुला मला माहिती आहे बघ, ती आपली शेजारची मावशी आहे, तिला हाक मारून बघ, तुला रस्त्याची छान पाहिजे. तुला औषध उशी नको, मी आधीच सांगते, मी येणार नाही. अगं चंद्रा, तुला तर माहिती नाहीये, मावशी शाळेत कसं जायचं? मी तिच्यासोबत येणार नाही. पण का? कधी? कशावरून? तिला सांग ना गं. तू तुझी समजूत काढायची म्हणून तुझा प्रश्न काय करतेस? एकदा बोलली ना, मी नाही ना तिच्यासोबत. तू हाक मारतो मावशीला. मारते.
मग झालं आता काय तुम्हाला ऐकणार नाही थेरडी म्हणून आपली मीच मारते हा मार आज मारशील थेरडे मावशी म्हणून हात मार अगं तरी पण थेरडे बोल कधी आता बोल अगे तू हाक मार ग चंद्रा अगं ती तरुण नाही ना म्हणून म्हटलं. हातला का बसा थेरडे काय ग झालं बोबा मारायला अगं मावशी कुठं राहिलीस ग तू अगं आले आले अगं ये की ग लवकर उशीर होतोय बघ हो आले हा भल्या पहाटावा झाला ग माझा गडबड घोटाळा झाला ग आले माळीत माळीत गजरा केसाचा माळीत चोरी
बोला मग. अगं पदवीचं घाट जायचं तरी कसं? सांगायला तुला बोलायला मुरडत मुरडत चढायचं कसं विचारलं. अगं कुणी घेतलं नेसलं सांगणार आहे की नाही? अगं मावशी पण तुला ती वाट माहितीये का नक्की? माहितीये बघा मावशी. माहितीये नाही तर घेऊन जाशील कुठं तरी. नाही तुला म्हटलं त्यात. चला कुणी काय घेतलं राधे? अगं तारा सांग की. मी सांगतो मग नको सांगू तू सांग. आणि मेली माझ्यावरच. अगं सांग की. आणि मेली सांगते मेली बस आली. राधे तू सांगतेस म्हणून ऐकते हो. अगं घे ना ऐक. मी विकायला घेतलं दही ऐकतेस ना? फुटलं पिटलं नाही ऐकलं मी विकायला घेतलं दही आणि बाजाराला जायची लई मला घाई आहे. चालेल तुला बाजारात घाली कसली घाई एवढी? घाई म्हणजे जायला नको काय? बरं तू ये. तू काय घेतलंस? मी विकायला घेतलं दही. माझ्याकडे पाहू नका तुम्ही. मी विकायला घेतलंय हलवा. अरे जा आणि हलव. राधे तू सांग बरं. मग तू सांग. राधेला विचारस. अगं सांग माझी लाडाची बायको. हा माझी मला काय देते? तुला मी पटलला घेऊन जाईल. नको काहीतरी घेऊन दे मला. काय नाही चल घेऊन देते. सांग लवकर. मी घेतला रवा. बस अजून काय? ठीक आहे. राधे तू सांग. अगं मावशी मी विकायला घेतलंय बघ तू. म्हणून म्हणते तुला सौंदर्यवाणी रूप. चला आता बेगी बेगी. नंदा घरी वाटतो मी श्री नंदलाला. नंदा घरी वाटतो मी श्री नंदलाला. मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला. मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला. या गोकुळाला नंदा घरी नाचतो
मथुरेला जाणार आहे. त्यांना अडवून त्यांच्याकडील आशीर्वाद घ्यायला हवे. पण ही कामगिरी मी न करता माझे समंजस जसे की पेंड्या, सुदामा, वाकड्या यांना द्यायला हवी. मी म्हटलं सुदामा, अरे सुदामा, ए सुदामा, आलो देवा आलो. ये लवकर. देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो सुदामा. देवा एकाएकी बोलवण्याचं कारण कोणतं? कारण मोठं नाही. गोकुळीतील गवळणी दहीतून देऊन मथुरेला जात आहे. तर देवा आम्ही काय करायचं? त्यांना थांबवून त्यांच्याकडील आशीर्वाद घ्या. ठीक आहे देवा, या तुम्ही. पण त्यांनी विचारला कायदा कोणाचा आहे, हुकूम कोणाचा आहे, आम्ही काय सांगायचं? अरे वेड्या, कायदा आमचा, हुकूम तुमचा. ठीक आहे देवा. येतो आम्ही. ठीक आहे. देवाने तर एवढी मोठी कामगिरी सोपवली. कोणी तुम्हाला काय एकटं बोलणार नाही असं वाटतंय. सोनगडी कुठे आहे ते हात म्हणून पाहिलंच पाहिजे. अरे पेंड्या रे पेंड्या, तरी कुठे जायचं तिकडं? ए वाकड्या वाकड्या, कुठे गेलं? माझं
डोंगर कुठे काय बोलतो याला पण घे आवाज येत काय पाटलाचा होता पाटलाचा माझ्या मी त्या घरचा होता. मग डेली दम लागला. अरे दम लागला म्हणजे हे तसं ते काय एवढा नाचायचा नाही सांगितला होता तुम्ही. बोलवली म्हणजे कवाचा हात मारली तुला कवाचा मग कवटा जास्त खाली सोडते कवाचा कशाला हात मारली कवटा त्याला काय काम ऐकताय आम्हाला माहिती कवटा द्यायला अरे गाय कोणती होती गाय हा अरे काय माहिती तिथे वरती तुझी नव्हती नाही तुझी आलं त्या दलमा दाबाती होती दलमा बाबती दालीवाला दालम्या गोवल तेव्हा त्यांच्याकडे नाचत होती परत कर शिवाय सांगेन काय तिथला अरे आम्हाला कशाला बोलवली बोलवली म्हणजे श्रीकृष्ण देवाने आपल्या कामगिरी सांगितले मग काय झाला ते आपल्याला करायचे कर तू तुम्हाला कशासाठी बोलवली मग कसली कामगिरी सांग 308 दुखण्याचा मेळा थाटमाट करून मथुरा बाजारी चाललाय चालू दे धलू दे धलू दे काय धलू दे अरे मेळा करू तू धलू 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 हलू 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 म्हणजे कोणला धलू आमच्या महाराष्ट्रात तोलला नाही फुकट नाही जीवाय आतून आला काय बोलता काय सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या काय आपण मथुरी बाजारात जाऊन नाही द्यायचंय तू कुठे जायचं अरे जाऊ दे मला काय भेटणार आहे त्याच्यावर कशा नाही दही दूध दही सगळं भेटणार आहे दही दूध दूध अरे पण कोणाला भेटणार आहे मला काय माहित अरे मग गवळणी कुठे आहे माझ्या या टोकाकडे बघा तुझ्या या टोकाकडे हा टोकाकडे तू बोलतो माझ्या टोकाकडे बघा तुझ्या टोकाकडे बघितला असं बोलणार
कोणता वाजतोय काय केलं माझ्या बापाला काय हॅलो मंगेश गोवलकर स्टेजच्या मागे आहे मंगेश गोवलकर हॅलो मावशे नाव घ्यायचंय ऋतिक काताले यांच्यावर 100 रुपयाचं पारितोषिक आहे मावशे नाव घ्यायचंय खोका साबणाचा खोका 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 साबणाचा खोका ऋतिकराव मी तुमची मांजर तुम्ही माझा खोका शेती करते राहणार राहण्यात गेलं ना असं वाटतं फक्त अगं पण मावशी तुम्हाला बोलत नाही तुला नाव ओळखलं पण मावशी बोललो दिसते मावशी अगं हा सोना किती बोलायचा तुला काय करायचंय दादाला आता दिला
मावशी न्यायच कोण तुला सांग मी कोण आहे तू आहेस कोण मला पहिला सांग ते ग माझ्या मुलीच्या एवढ्या पोरीच्या मावशी दे ग. मला सांग तुझ्या टायमाला काय खाल्लं होतंस ग? आयशी बापसाच्या काय मला वाटलं तुझ्या हे मावशी तुला नाव दे. हॅलो मावशे नाव घ्यायचंय अक्षय सोलकर. इथंच आहे तोंडात काय भरलाय तोंडात काय भरलाय नाव घेते नुसतं करतोय असं मला चूप का चूप तेवढंच बघत बस पासून बाकीपर्यंत पेराकडे लसूण लसूण पासून बाकीपर्यंत पेराकडे लसूण अक्षरराव तुमचं नाव घेते तुमच्या मुंबईच्या बुलेटवर बसून मी घेतलं ना सांगायला बसून बरोबर आहे मावशी हे मावशी इथे मावशी माझं नाव घे माझा तरी घे येत नाही सांग ना नाही सांगते मी कोणाचे गे नाही अगं मी पोटलूचा मंदिर दवंडे वासुदेव पोटलूचा मंदिर दवंडे नाव काय माझं नाव हीरा कोण हीरा हिरा हीरा हिरा हिरा अरे तुझ्या कानात काय कोण गेला का हिरा म्हणजे ते हिरा काय आहे जवान माझी चला जल्ला तुझा इंग्लिश थांब 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 एवढी पण लय फुल तारा माझं नाव घे ना तुझं का अगं घे का घेते याला बायकांसारखा नाचतो पण कसा लग्न माझं झालंय परिपुरुषाला पाहणार नाही असं केलंय मी वादा लग्न माझं झालंय परिपुरुषाला पाहणार नाही असं केलंय मी वादा बोबड्या आगे गादा दादा पाठी आहे तो आलेला ना घेऊन आता तू तू एक काम कर तिकडे जाऊन बोल मराठी बोल इथं बोल अरे दुटल इथे तुझं नाव घेते हा तू नाही लग्न माझं झालंय परिपुरुषाला पाहणार नाही असं केलंय मी वादा आणि किती जण बघितला सांग लग्न माझं झालंय परिपुरुषाला पाहणार नाही असं मी केलंय वादा तुला पाहून मी झाले तुझ्यावर फिदा तिथं होता कुत्रा उभा राहिला होता शेपटालीत ना पदूचा माझं नाव कोण घेत नाही लावायला पाहिजे आता अरे हा मला माहितीये काय अरे हे नाही तिने पाठ नाही केला नाही पाठी तिला नंतर घेता अरे ती पाठी गेली म्हणजे नाही पाठ केला नाही ना आधी आई हिला घेता घे मग पुढे तू परवा माहिती आहे ना मुक्त बघितली अगं तळवलीचं ना पर्यावरण काय केलं म्हणजे
हॅलो बाबू काय करतो बाबू जेवतो अरे मग मी बाजूला उभा तिला काही माहितीच नाही काय करते माहिती तू काय करते माहिती आहे की काय केलं नाही माहित नाही कपडे आणते कपडे असं काढलान एखादा कशाला काय झालंय अरे थांब जरा नाही थांबायचं बिंबायचं काय नाही ते कशाला लागतं सांग अरे थांब जरा जग माझं एक बोक पुन्हा उद्या नंतर थांबायचं नाही ते काय केलं माहित आहे कोणता ग कपडे घासते तू जायचं मग घासायला मी कसं घासायला मग एवढी जायचं घासते ती अगं पण ती फोनवर पण बोलत होती ना मग तू जायचा फोन पकडायला असा मी कशाला जाऊ आणि याला पोर आहे अरे तुला फरक भेटतील माझा काही देत नाही बोलून हो ती इकडे घासतीये फोनवर बोलतीये त्या घासता घासता काय याला माहितीये अहो ती चड्डीच फाटली काय घासाला विचारता तू जायची शिव गर्दीचं लाट लावून द्यायचं ते बाबूचा पत्ता कट माझा पत्ता जोडायला अरे तुम्ही हात तरी कोण आली परत अरे तू कोण मी मावशी माझी अरे नाही तुझी सानू कोण रे अरे मी येणे सांगू हा सानू तू काय मी एक काम कर तुझा कोकणी मग तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना येते ना सेटिंग लावायला लागला फेसबुक नंबर फेसबुक दे ना फेसबुक आयडी दे ना जास्त झाली दे सगळ्यात दे रोज कॉल तरी तो धावत तिथून दुधाबद्दल अरे अरे ते जाऊ दे तू तुला काय आणलं म्हणतात हिला आणलं पेप्सी हिला आणलाय कोको कोला हिला आणलाय थम्सअप आणि रॉस्टर कोणला हिला आणलाय हा तुझा बोलायचा तर वाईस्टर तुला आणलाय किंगफिशर तुला आणलं माहिती काय माझा आणलाय माझा मला बाजाराला जाता येणार नाही हे सुदामा लपतोच काय विचारली सांग आता अरे तुम्ही हात तरी कोण मी सांग रे कोण तू बोल तू कोण आम्ही कृष्णदेवांचे सौंदर्य आहोत कृष्णदेवांच्या हुकमानुसार तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही आम्ही जाणार अगं कुटुंबात गेलं गोल 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 कुठेचं नाव 12 रस्त्यांचा एक मार्ग करून आम्ही उभे आहोत इथं आम्ही 13 रस्त्याने जाणार अगं तू 13 जा 14 जा कुठं पण जा तिथंच येशील मांडोवर 12 जाय कायदा कायदा की रे कायदा आता सांगायचा कांदा आहे कांदा आहे कायदा काय करायचंय तुम्हाला आम्ही एवढं कृष्णदेवांचं सौंदर्य आहोत मग कशावरून धोतर घातलेले सांगतोच की नाही मला आठवत नाही तुझं नाव काय ते पंचाखालीचे हे पंचाखालीचे पोरी मग मला पण घेऊन चल हे पंचाखालीचे पोरी हे काय त्याच्यावर वाटे तिथे लय आपला मागायचं नाही आमचा कायदा काय करायचा तुला
आम्ही सांगतोय ना श्रीकृष्णांचे सोंगडी आहेत एवढी ओळख पटत नाही. नाही कळत बोलवणार. आता काय करायचं हे ओळख पटवून देस. आधार कार्ड नाही आहे माझ्याकडे आता नाही आणलाय. गेल्या कायदा सांग बोलतोय ना. तुम्हाला बसायला लागेल. कायदा नाही आहे कांदा आहे कांदा पण नाही आहे माझ्याकडे आणि पण जमलेली आहे मलापासून. मावशी नाही बसणार. ना बसणार नाही बसणार. आता काय तुला कायदा द्यायचा आम्हाला लगेच बोलतोय. आपल्याला चला पोरी बसा. गपचूप कानात सांगितलं माझ्यापासून ऐकलं काय सांगितलं. आपला काम चला श्रीकृष्णाला जाऊन सांगूया. चला तुम्ही कोण? मला ओळखलं नाहीस? 3 तास सप्तपाता यामध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान ते आम्हाच म्हणतात. मला नाही माहिती राधे. ते दोन हे कोण आहे? समोर बघ ना. तुम्ही मला नाही ओळखलंस? तुझी ओळख आता झाली नाहीये. पण तुझे अवतार दाखव. ठीक आहे. चालेल, मी माझे अवतार दाखवतो. माझी जन्म कहाणी सांगित राहते आज तुला पटवून सारी तू